पितृपक्षाचा शेवट हा सर्वपित्री अमावस्याने होतो। यंदा 2 ऑक्टोबर 2024 रोजी सर्वपित्री अमावस्या आहे आणि याच दिवशी सूर्यग्रहणही आहे। त्यामुळे तुमच्या मनात असा प्रश्न पडला असेल की सर्वपित्री अमावस्येला जे श्राद्ध विधी केले जातात ते सूर्यग्रहण असल्याने करावेत की नाही। या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओत मिळणार आहे, म्हणून आमच्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा। पितृपक्षाची समाप्ती सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी केली जाते। पितृपक्षाचा हा शेवटचा दिवस आहे। या दिवशी सर्व पितरांच्या नावाने श्राद्ध विधी करता येतात। म्हणजे ज्या पितरांची मृत्यूची तारीख त्यांच्या कुटुंबियांना माहिती नाही किंवा श्राद्ध तिथी आठवत नाही आणि पितृपक्षाच्या 15 दिवसात ज्यांचे श्राद्ध झाले नाही त्या सर्वांचे श्राद्ध विधी या दिवशी केले जाते। अमावस्येला पितरांचे श्राद्ध विधी केल्याने पितरांची पापांपासून मुक्ती होते। पितर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात। तसेच व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे। यावर्षी 2 सूर्यग्रहण आहेत। वर्षातील पहिले सूर्यग्रहण 8 एप्रिल रोजी झाले। हे सूर्यग्रहण देखील संपूर्ण ग्रहण असल्याने विशेष होते आणि काही मिनिटांसाठी पृथ्वीवर पूर्ण अंधार होता। वर्षातील दुसरे सूर्यग्रहण हे 2 ऑक्टोबर रोजी होत आहे। हा दिवस हिंदू कॅलेंडरमधील अश्विन महिन्यातील अमावस्या तिथीचा आहे। दुसरे सूर्यग्रहण हे 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9:38 सुरू होईल आणि 2 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 3:17 समाप्त होईल आणि त्याच दिवशी भाद्रपद मासाची समाप्ती आहे। नीट लक्ष देऊन ऐका, सर्वपित्री अमावस्येला होणारे सूर्यग्रहण भारतात अदृश्य राहणार आहे। तसेच 2 ऑक्टोबरच्या सकाळपूर्वीच सूर्यग्रहण समाप्त होईल। ग्रहण भारतात अदृश्य असल्याने त्याचा सूतक कालावधी देखील वैध राहणार नाही। यातच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल। सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण असले तरीही ते भारतात दिसणार नाही, त्यामुळे कुठलेही नियम पाळायची गरज नाही, पण त्यातही कोणतेही शुभ कार्य करणे वर्ज्य असले तरीही शास्त्र सांगते की अशा स्थितीत या दिवशी तुम्ही श्राद्धविधी करू शकता।